7 तारखेला पत्रकार बांधवांना या ठिकाणी कमी कालावधीमध्ये आम्हाला आपल्याला पत्रकार परिषद घेते म्हणून निरोप देण्यात आला आणि त्या कमी वेळेमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित राहिले। त्याबद्दल मी आपल्या पत्रकार बांधवांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करीत आहे। खरं तर आपल्याला पत्रकार बांधवांना बाकी सगळे कार्यकर्तेही इथं उपस्थित आहेत। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व मार्केट कमिटीचे माजी सभापती सन्माननीय आप्पासाहेबजी जगदाळे, त्याचबरोबर इंदापूर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय भरत शेठजी शहा व सन्माननीय इथं उपस्थित असलेले सगळे कार्यकर्ते व जमलेले पत्रकार। खरं तर आज आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की विधानसभेची इलेक्शन एक थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी रणधुमाळी चालू होणार आहे आणि या रणधुमाळीमध्ये एक 2-4 दिवसामध्ये आचारसंहिता देखील या ठिकाणी लागू होण्याची शक्यता आहे आणि इंदापूर तालुक्यामधून शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षामधून आदरणीय आप्पासाहेब असतील, मी असेल, अमोल शेठ बिसे असतील, त्याचबरोबर सागर बाबा मिसाळ असतील, केसी आप्पा पाटील असतील, असे काही इच्छुक उमेदवार होते आणि आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी पक्षाकडे अधिकृत फॉर्म भरला होता की असं आम्ही विधानसभेसाठी इच्छुक आहे म्हणून। आणि आदरणीय पवार साहेबांना सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांनी किंवा आम्ही सगळ्यांनी विनंती केली होती की आपल्या पक्षामध्ये जे काही इच्छुक आहेत यापैकी कुणालाही आपण या ठिकाणी संधी द्यावं आणि सगळे कार्यकर्ते व आपण सगळी मिळून पक्षाचा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उमेदवार इथं निवडून येईल अशी परिस्थिती निश्चित होती व आहे, म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांच्या ह्याच्यानुसार। आणि त्यानुसार या ठिकाणी मागणी केल्यानंतर आदरणीय साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की आपण सर्वे करून या ठिकाणी निर्णय घेऊ म्हणून। आणि सगळी कार्यकर्ते समबरोबर एकदम थोडीशी होती आणि आपल्यालाही माहिती आहे 1.5-2 महिन्यापासून कशा पद्धतीने इंदापूरमध्ये वातावरण या ठिकाणी सुरू होतं आणि त्याच्यानंतर आज परिस्थिती तुम्हाला माहीत झाली। आज मला वाटतं इंदापूरमध्ये या ठिकाणी प्रवेश देखील झाला आणि बऱ्यापैकी त्या प्रवेशामधून असं निदर्शनास आलं की त्यांची उमेदवारीपर्यंतची सगळं क्लिअरिफिकेशन या ठिकाणी सगळ्यांना मिळालं आणि मिळाल्यानंतर मग सगळी कार्यकर्ते आदरणीय आप्पासाहेबांना, भरत शेठला, आम्हाला की एक फोन करायला लागले की बाबा आपण काहीतरी या ठिकाणी निर्णय घ्यावा, आपण काहीतरी या ठिकाणी सगळ्यांचं म्हणणं असं आहे की काहीतरी निर्णय घेतला पाहिजे। कारण की सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य गोरगरीब सहकारी यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की इंदापूर तालुक्यामध्ये एक सक्षम या ठिकाणी आघाडी करून एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी पुढं आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा असं कार्यकर्त्याचा आग्रह आहे। बरोबर ना? मी म्हणतोय ते हात वर करून सांगा बघा, सगळे कार्यकर्ते सगळ्याचा आग्रह आहे की काही झालं तरी इंदापूरमध्ये इथं तिसरा पर्याय झाला पाहिजे। आप्पासाहेबांचं देखील, भरत शेठचं देखील काय म्हणणं आहे की लोकांना जर आपण पर्याय दिला नाही तर आपल्याला कळणार कसं? कोण म्हणतं कुणाकडे 1,05,000 माझं बांधील मतदान आहे, कोण म्हणतं माझ्याकडनं 1 लाखच मतदान आहे। पण 2च उमेदवार असल्यावर तिसरा उमेदवार नसल्यावर कळणार काय कुणाचं काय? आणि शेवटी कुणाचं मतदान हे हक्काचं नसतं, जनता जनार्दनांच्या त्यांच्या हक्काचं आहे की कुणाला कुठल्या या ठिकाणी पदावर बसवायचा हा सर्वस्वी अधिकार हा जनता जनार्दनाचा आहे। म्हणून आता हा जो चेंडू आहे हा चेंडू आम्ही आदरणीय आप्पासाहेब, आदरणीय भरत शेठ यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली हा चेंडू आम्ही जनतेच्या कोर्टामध्ये टाकणार आहे आणि हे आजमावण्यासाठी आणि हा चेंडू जनतेच्या कोर्टामध्ये टाकून ही आजमावण्यासाठी लोकांची काय भूमिका येते, नागरिकांची काय भूमिका येते ही माहिती जाणून घेण्यासाठी येणाऱ्या 11 तारखेला, बरोबर ना? बरोबर आहे ना? 11 तारखेला किती वाजता? 10 वाजता मार्केट कमिटी या ठिकाणी भव्य मेळावा कार्यकर्त्यांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं
ऐकून घेण्यासाठी मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्या मेळाव्यासाठी सर्व नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। आणि ही कार्यक्रम शेवटी ही सगळ्याचं अगा आदरणीय आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळीजण मिळून पुढाकारानं या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये काम करू। बरोबर आहे? सगळ्यांनी हात वर करून बरोबर। तेव्हा काय म्हणतात ना, ती काय गाडगदा कोणती टाकलं पाहिजे काय कारण नाही। आणि इथं सगळी बसलेली कार्यकर्ते आहेत, सगळ्यांचं असंच म्हणणं आहे की सगळी आपापल्या पद्धतीने पळालेली आहेत, सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे। आपल्याला कुणाला वाईट म्हणायचं नाही, कुणावर आमची काही टीका करण्याचा आम्हाला अधिकार नाही। आमची एवढीच भूमिका आहे की जनतेमध्ये टाकलेला चेंडू या त्याचा काय करायचं ही जनता ठरवेल आणि ती आजमावण्यासाठी किंवा त्या जनतेचा निर्णय काय आहे ती आजमावण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे। त्याच्या पलीकडे दुसरं पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश काय नाहीये। आणि तरी देखील आणि शेवटी सगळ्यांनीच आपापल्या पद्धतीनं लोकसभेला या ठिकाणी काम केलं होतं। आता बरेच पत्रकार मला सुद्धा प्रश्न विचारणार आहेत की तुम्ही पूर्वी आधी ह्याच्याकडे ताईंकडे होता, परत तुम्ही दादाकडे गेला। मी अगोदरच त्याचं उत्तर देतो, पण ती सुद्धा सांगतो महारोदर बापू आहेत इथं किंवा बाकीचे इथं कार्यकर्ते सुद्धा आहेत साक्षीला आहेत की 70-80 गावामध्ये जाऊन पहिल्यांदा प्रचार करणारा हा प्रवीण माने होता। सगळी विरोध होती, बरोबर आहे, सगळी साक्षीला होती। अन्याय किती असावा? 2014ला सुद्धा अशा प्रकारचं आश्वासन मला दिलं। त्यावेळेस मी पवारसाहेब सुप्रियाताई यांच्याकडे मी उमेदवारी मागणी केली होती। 2019ला सुद्धा अनेक वेळा त्या ठिकाणी जाऊन मी पक्षाकडे मागणी केली। 19ला जरूर आम्ही त्या ठिकाणी निर्णय वेगळा घेतला असेल, परंतु या तालुक्याचे आज ज्यांनी प्रवेश केला यांनी मला विजयशी मोहिते पाटील साहेबां यांच्या शिवरत्न बंगल्यावरती बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी यावेळेस माझं काम करा, पुढच्या वेळेस मी तुमचं काम करेन अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी दिला। आता प्रश्न असा पडतोय मला की मी काय केलं पाहिजे? शेवटी याला बी मर्यादा असतात। राजकारण वेगळं आहे, माझा स्वभाव वेगळा आहे, मी प्रत्येक शब्द पाळतो। ज्यावेळेस मनाला दुःख एवढं वाटतं मला की आपण प्रत्येकाचा शब्द पाळले जातो, त्याप्रमाणे काम करतो, भावनात्मक होतो आणि आपण कामाला लागतो आणि प्रत्येक वेळेसच भावनात्मक व्हायचं, कामाला लागायचं। जनता माझ्याकडं मतदान मागायला गेल्यानंतर हसते की तुमची 3 टर्म झालं, तुम्ही असं करताय की माझंच फायनल आहे म्हणताय, आमच्या घरी येत आहे तरी तुमचं का होत नाही, ही खंत माझ्या मनामध्ये आहे। आज ठीक आहे, परवा दादांनी आणि प्रवीण भाईयांनी सुद्धा सुप्रियाताईंना सांगितलं माझं नाही झालं तरी चालेल, पण आप्पासाहेबाला तुम्ही उमेदवारी द्या असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। रात्री सुद्धा भाईयांनी मला सांगितलं की आप्पासाहेब काय बी होऊ द्या, तुमच्यावर अन्याय झालाय, तुम्ही उभा राहा। भैया मला उभा राहण्याचं महत्त्व नाही, मी त्यांना रात्री सांगितलं आणि सकाळी बी सांगितलं आपल्या दोघांपैकी कोणीही उमेदवार असू द्या, परंतु अन्यायही तुमच्यावर बी झाला आहे आणि त्यापेक्षा माझ्यावर बी जास्त झाला आहे। तर आपल्याला ह्या गोष्टीला समोर जाणं गरजेचं आहे। आपण असं करू की आज आपण तसं पाहिलं तर आज आपण सगळ्यांची चर्चा करू, त्यानंतर पत्रकार परिषद घेऊ आणि त्यानंतर आपण कार्यकर्त्याला काही विश्वासात घेऊ। उद्याच्या दिवसाभरामध्ये कार्यकर्त्याचं म्हणणं समजून घेऊ आणि आपण 10-11 तारखेला त्या ठिकाणी मेळावा घेऊ। त्याप्रमाणे भाईयांनी आता डिक्लेअर केलं आहे की 11 तारखेला आम्ही चेंडू सर्व या तालुक्यातील तमाम ज्यांनी आमच्याबरोबर 2019 म्हणजे 2024ला लोकसभेत काम केलं, मतदारांनी आमच्या साहेबांच्या किंवा ताईंच्या वरती विश्वास ठेवला आणि त्यानंतर आमच्यावरती सुद्धा विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला पात्र राहून या ठिकाणी काम केलं, यांच्या ह्याच्यामध्ये आम्हाला चेंडू टाकून आम्हाला 11 तारखेला त्यांच्याकडून विचारून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागणार आहे। यापेक्षा जास्त काही बोलण्यासारखं नाही। तुम्ही सर्व पत्रकार मंडळी, हे मला कळत नाही की या इंदापूर तालुक्यामध्ये चाललंय काय।
आज लोक म्हणतायत की आजी नको माझी नको, तरी पण आजी माझीलाच बोलवून घ्यायचं. ज्यांनी हाडाची काढ केली, ज्यांनी रक्ताचं पाणी केलं, 25-25, 30-30 वर्ष आम्ही सुद्धा जनतेची सेवा करतोय. तुम्हाला माहीत आहे की आम्ही कुठल्याही डाग पडून अजूनपर्यंत घेतलेला नाही, कुठं भ्रष्टाचारामध्ये नाही. मदत करायची तर स्वतःच्या खिशातून करतो. कोणत्या निवडणुकीमध्ये कोणाचे पैसे घेऊन आम्ही काही कुठलं काही गोष्टी किंवा काही केलेलं नाही, कोणाकडून काय घेतलं नाही. तरी पण हा अन्याय आमच्यासारख्या कार्यकर्त्यावरती का असावा ही खंत माझ्या मनामध्ये. राजकारणामध्ये कोण आमदार होईल कोण नाही ह्याला महत्त्व नाही, पण लोकांची सेवा एक निष्ठेनं 25 वर्ष आम्ही करतोय. आज मानेदादासारखे नेतृत्व आमच्या अगोदरपासून या परिसरामध्ये लोकांची सेवा करतात. जर आमच्यासारख्या माणसाला न्याय नाही तर मग न्याय परत परत त्याच माणसाला कोणत्या कारणानं देत आहे. आणि ठीक आहे, हा विषय या इंदापूर तालुक्यातल्या जनतेनं समजून घेतला पाहिजे. हा विषय भावनेचा आहे, हा विषय झालेल्या अन्यायाचा आहे. किती दिवस हा अन्याय सहन करायचा, कोण फसवायचं राहिले अशी अजून वाट पाहायची, ही मनामध्ये आमच्या खंत आहे. पक्ष सोडणार की पक्षात राहणार? आता पक्ष सोडायचा, पक्षाला आम्ही 10 तारखेपर्यंतचा म्हणजे असा विषय आहे की 10 तारखेपर्यंत आम्ही 11 तारखेपर्यंत आम्ही 11 तारखेला मेळावा घेतला आहे. शेवटी जनतेच्या कोर्टात आम्ही चेंडू टाकलेला आहे. जनता उद्या काय म्हणते, जनता जनार्दन हे बोलले तरच आपण पुढे जातो. जनता जनार्दन हे नसेल तर कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही. शेवटी हा निर्णय ह्याच्यावरती नाही. आणि पक्ष सोडायचा आणि ह्याचा नाही, आम्ही पक्ष सोडायसाठी ही घेतलेली नाही. शेवटी आजही विश्वास आमच्या सगळ्यांचा, आम्ही असं म्हणत नाही आम्ही दोघंहीच आहे. बरोबर आहे का भैया? अजूनही तुम्ही ज्यांनी 4-5 जणांनी मागितली त्यातलं दिलं तरी आप्पासाहेब जगदायचं काम करायची तयारी आहे. भैया आहे का नाही? नाही केलं, मी शब्दाला पक्का आहे. नाही केलं तर सांगा, ठीक आहे, आम्ही मान्य नाही ना, म्हणजे कुणाला नसतील बाबा काय अडचणी असतील तर आमच्या 4-5 तेजस्वी पाटील आहेत, त्यानंतर तुमचे मला अमोल बिसेचे आहेत, अशोक घोगरेंनी सुद्धा तिकीट मागितलंय, त्यानंतर अजून सागर मिसाळांनी तिकीट मागितलंय. सागर मिसाळात मी म्हणलं स्वतः की सागर तुझा बी हक्कदार राहा, पुढे भविष्यात कुठेतरी विचार होत असतो. मी विचारा सागर मिसाळाला बोललोय का नाही. मग एवढ्या आमच्या भावना साफ आहे, मग आमच्यावरच का अन्याय हा सुद्धा प्रश्न आहे. बघा आता उमेदवारी जाहीर झाली नाही, स्वतः पवार साहेबांनी उमेदवारी जाहीर केली तरी सुद्धा तुम्ही पक्षाला अजून वेळ देता, म्हणजे अजून काय तुम्हाला किती पक्षाकडनं अपेक्षा आहे की अजून काही चेंजेस होऊ शकतात? नाही एवढा उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यांनी सांगितलं की भविष्यात आम्ही हे करू. शेवटी कसं असतंय माहित आहे का की हा विषय नाही, हा नाही हा विषय जनतेचा आहे, हे मान्य करावं लागेल. जनता 1 मिनिट आहे का, अवघात त्यांनी उमेदवारी जाहीर केले, उमेदवारी किती कॅन्सल झालेत तुम्ही इतिहास बघा मागे जाऊन. तुम्हाला वाटतं